आता बातमी आहे मालाडच्या भोंदूबाबाची। नाशिकचा भोंदूबाबा अशोक खरातचे प्रताप गाजत असतानाच आता मुंबईतही एका भोंदूबाबाच्या विरोधात तक्रार झाली आहे। हा भोंदूबाबा आहे मुंबईच्या मालाड भागात। दर गुरुवारी आणि रविवारी तो भूत उतरवण्याची बतावणी करत अघोरी पूजा करतो। जादूटोणा अघोरी पूजा यामुळे त्याच्या आजूबाजूला राहणारे स्थानिक लोक हैराण झालेत आणि त्यामुळे या भोंदूबाबाला अटक करावी अशी मागणी स्थानिकांनी केली आहे। आतापर्यंत त्याच्या घराच्या समोर अशा प्रकारच्या पूजा किंवा अशा प्रकारचे प्रताप तो करत होता। मात्र 4 एप्रिलला त्याने महापालिकेच्या गार्डनमध्ये शेकडो लोकांना बोलावून आपली पूजा करत उघडपणे भूत उतरवण्याच्या नावाखाली जादूटोण्याचे प्रकार केल्याचं स्थानिकांचं म्हणणं आहे। त्याचे काही फोटो व्हिडिओ सुद्धा आता समाज माध्यमांमध्ये आलेत। भोंदूबाबा त्याच्या पूजा साहित्यात बकऱ्याचा कलेजा, काळं कापड, लाल कापड, स्मशानातली राख, लिंबू, टाचणी, दारूची बाटली, कुंकू, सिगरेट अशा वस्तू घेतो। 4 रस्ते जिथे मिळतात तिथे तो पूजा झाल्यावर या वस्तू फेकत असे। जादूटोण्याच्या या प्रकारामुळे स्थानिकांमध्ये विशेषतः महिला मुलांमध्ये घबराटीचं वातावरण होतं। मात्र एवढे प्रकार सुरू असूनही पोलिसांचं या रिदम पांचा नावाच्या भोंदूबाबाकडे दुर्लक्ष का असा सवालही उपस्थित झालाय। मालाड पूर्वेला एका भोंदूबाबाचा व्हिडिओ समोर आलेला आहे। हा भोंदूबाबा आपल्या अंगामध्ये गुरुवार आणि रविवार देवी येते आणि आपण भूत उतरवतो अशा प्रकारचा दावा करतोय आणि जादूटोणा करत असल्याचा आरोप या ठिकाणच्या स्थानिकांनी केलेला आहे। त्याने 4 एप्रिलला मुंबई महापालिकेच्या गार्डनमध्ये एक कार्यक्रम भरवला आणि भूत उतरवण्याचं आपण काम करत असल्याचं त्यांनी या सगळ्या व्हिडिओमध्ये समोर येतंय। तुम्हाला काय तुम्ही काय तक्रार केली? मागच्या 8 महिन्यापासून आम्ही जेवढे पण स्थानिक आहोत इकडे आम्हाला भरपूर त्रास होता या गोष्टीचा। बाहेरून सगळी माणसं येतात इकडे आम्हाला त्रास देतात, रात्रीपर्यंत आडावडी करतात। त्याच्या विरुद्ध आम्ही खूप वेळा पोलिसांना तक्रार केली आहे, पण पोलिसांनी आतापर्यंत काही ठोस कारवाई नाही केली आहे। त्याच्यानंतर पण आम्ही त्याला खूप वेळा समजवायचा प्रयत्न केला, पण तो सगळ्यांना धमक्या देतो की जर माझ्या कामाच्या अडथळा घातला तर मग तो आम्हाला मंत्र वगैरे करून आमच्या घरातल्या माणसांना त्रास देणार किंवा मग संपवणार। रात्री बेरात्री तो 2, 2.5, 3 टाइम बघणार नाही, काही करणार, उतारा करणार, सगळ्या लोकांची उतारे करणार। आमची पण पोरं आहेत, त्याचं रिॲक्शन आमच्या मुलाला पण होणार, आम्हाला पण भीती आहे ना। आणि तो घाबरवतो सगळ्यांना आणि समोरून सांगतो की माझ्या अंगात देवी आहे, तुम्ही माझ्याकडे या, मी याचं सोल्युशन देतो तुम्हाला असं। आणि आता सॅटर्डेला 4 तारखेला त्यांनी जो प्रसंग केला तो त्यांनी परमिशन घेतलीच नव्हती। भीती तर आहे। भीती म्हणजे जी लोक येतात बाहेरून, म्हणजे कुठून किती पूर्ण रात्रभर लोक येत असतात, सकाळी 3:45-4 वाजेपर्यंत, तर त्याचा आम्हाला त्रास होतो। आम्ही कंप्लेंट लिखितमध्ये पोलीस स्टेशनला कालच दिले। आम्ही कमीत कमी 60-70 लोकांची सही घेऊन ते ॲप्लिकेशन दिले। पोलिसांनी आम्हाला कळवलं आहे की ते लोक चौकशी करणार आणि त्यानंतर म्हणजे सेक्शन बघून ते लोक FIR रजिस्टर करणार। पण पोलिसला हे थांबवायचं गरजेचं आहे। अशा प्रकारचा जर प्रकार होत असेल आणि अगदी सार्वजनिक ठिकाणी म्हणजे महापालिकेच्या गार्डनमध्ये जर असा प्रकार होत असेल तो तातडीने थांबवावा, या संबंधित भोंदूबाबावर गुन्हा दाखल व्हावा ही सुद्धा त्यांची मागणी आहे। आणि तोपर्यंत हे स्थानिक शांत बसावे असंही ते म्हणतात। कॅमेरामन अनिल संघरेसह मी वेदांत नेब, ABP माझा, मुंबई।
तर या प्रकरणी भोंदूबाबा रिदम पांचाळची वाचू नेमकी काय आहे हे देखील एबीपी माझानं जाणून घेतलंय. आपण पाहूयात. जो फेकते उतारा फेकतात तुम्ही ते काय? मेरी बात सुनो, आपको कोई भी कुछ भी बोल देगा, चलो आप मान लोगे। आपने किसी ने कुछ भी बोला रहेगा तो आप मान लोगे। अभी मैं आपने क्या बोला, ये सबके सामने ना मैं 1000 पब्लिक लेके आऊंगा आपके सामने। अगर मैं गलत होऊंगा तो आप तो मेरे को सजा देने अरे तो नाही मैं सर, ऐका ना, त्यांचा असं आरोप आहे की ब्लॅक मॅजिकचा हा प्रकार आहे. तुम्ही बकऱ्याचं काळीज मागतात, तुम्ही दारू सिगारेट हे आणायला सांगतात. तर हे काय म्हणजे हे काय म्हणजे ही काय पूजा काय? मेरी बात सुनो, आप जैसा चीज बोल रहे हो ना, मैं एग्री कर रहा हूँ, आप जो बोल रहे हो, पर मैं आपको सामने पर्सन रखूंगा, आपके उनके पर्सन जो जो आपको बोला है ना, वो लोग ही मेरे घर पे आते। अभी मैं जीजा जी नहीं मानता हूँ, वो पर्सनल ग्रंथिस निकालने के लिए ये सब चीज करे। कोई आपको बोलेगा रेप कर दिया है, पर आपको उसका प्रूफ भी तो चाहिए ना रेप करने का। नहीं, इसलिए तो आपको फोन लगा कि आपका कहना क्या है. मेरा कहना, मैं तो आपको है ना सामने सामने कराऊंगा, वो सेवा है, उसमें मेरे को वही से मैं वही पूछ रहा हूँ, ये सेवा क्या है? सेवा जो जिसको प्रॉब्लम रहता है, कुछ भी XYZ, हाँ। जिसको बच्चा नहीं होता है, हाँ। जिसको शरीर में तकलीफ है, हाँ. मैं क्या बोल रहा हूँ, आपको सामने लेके आऊंगा। तो आपको परमिशन थी 4 तारीख की हाँ मेरे पास है, मेरे पास लेटर भी लिखा हुआ है, वो भी मराठी में। और डॉक्यूमेंट मिलेगा मुझे? हाँ आप बोलो, मैं व्हाट्सअप कर दूँ। तर या संदर्भात अधिक माहिती जाणून घ्यायची आपल्याला. वेदांत नेब आपला प्रतिनिधी आपल्या सोबत आहे. वेदांत, 4 एप्रिलला महापालिकेच्या बागेत शेकडो लोकांना घेऊन त्यानं काळी जादू केली आहे. महापालिका नेमकी काय करत होती हा सवाल उपस्थित होता आणि त्यासोबतच इतके सगळे स्थानिक तक्रार करतायत. हा भोंदूबाबा कशा प्रकारे अघोरी पूजा करतोय हे दिसतंय, तरी देखील पोलीस या प्रकरणी कारवाई का करत नाहीयेत? ज्या प्रकारे आपण माहिती घेतली, मागील 2 वर्षापासून हा सगळा प्रकार सुरू आहे. मालाड पूर्वेला आधी त्याच्या घरामध्ये किंवा त्या चाळीच्या परिसरामध्ये हा प्रकार चालायचा. अघोरी पूजा हा रविवार आणि गुरुवार करायचा. मात्र जसं जसं त्याच्याकडे लोक येण्याचं वाढलं, त्यानंतर त्यांनी 4 एप्रिलला मालाड पूर्वेलाच जे गार्डन आहे महापालिकेचं, त्या गार्डनमध्ये त्यांनी या सगळ्या लोकांना बोलवलं आणि रात्रीच्या वेळेला अशा प्रकारच्या अघोरी पूजा करत असल्याचं त्या ठिकाणच्या स्थानिकांना समोर आलं. आधीच स्थानिक घाबरलेले होते आणि त्यामध्ये अशा प्रकारे जर महापालिकेच्या गार्डनमध्ये जर अशा प्रकारे पूजा करत असेल तर मग या सगळ्या स्थानिकांनी आवाज उठवायला सुरुवात केली. त्यानंतर पोलीस स्टेशनमध्ये या सगळ्या स्थानिकांनी सह्यांचं पत्र दिलं आणि तातडीनं याच्यावर कारवाई करावी, गुन्हा दाखल करावा आणि याला अटक करावी आणि हे प्रकार थांबवावेत, अशा प्रकारची मागणी या स्थानिकांची आहे. या सगळ्याचे व्हिडिओज सोशल मीडिया मध्ये आले आणि त्यानंतर आता पोलिसांनी त्याला समज दिल्याचं कळतंय. कारण अशा प्रकारची कुठलीही पूजा तू करू नकोस असं त्याचं म्हणणं आहे. आपण त्याच्याशी सुद्धा संपर्क साधला, त्याचं असं म्हणणं आहे की ही कुठल्याही प्रकारचं ब्लॅक मॅजिक किंवा जादूटोणा नाही आहे, तर मी एक सेवा करतो आणि ही पूजा करतो. मात्र हा सगळा प्रकार, कारण आपण जर पूजेचं साहित्य बघितलं तर या पूजेच्या साहित्यामध्ये सुद्धा असे काही वस्तू तो सांगतो, ज्यामध्ये दारूची बॉटल तो सांगतो. आपण व्हिडिओमध्ये बघतोय सिगारेट पूजा करताना ओढताना तो पाहायला मिळतोय. काळे कपडे, लाल कापड, लिंबू टाचणी अशा प्रकारचं साहित्य तो आणायला सांगतो आणि हा सगळा अघोरी विद्येचा प्रकार आहे. आणि त्यामुळे पोलिसांनी तातडीनं या सगळ्यावर कारवाई करावी. कारण मुंबईसारख्या शहरामध्ये आतापर्यंत आपण बघितलं ग्रामीण भागामध्ये अशा प्रकारच्या प्रकार घडतात हे आपण पाहिलेलं आहे. मात्र मुंबईसारख्या शहरामध्ये, मालाडमध्ये अशा प्रकारे जर हा प्रकार घडत असेल तर यावर तातडीनं कारवाई करावी अशीच मागणी या स्थानिकांची आहे. त्यामुळे प्रशासन म्हणजे मुंबई महापालिका आणि मुंबई पोलीस, कारण त्याचं असं म्हणणं आहे की मी मुंबई पोलिसांची परवानगी या सगळ्या संदर्भात घेतली होती, मात्र मुंबई पोलिसांना आपण विचारलं तर अशा प्रकारची कुठलीही परवानगी त्याला दिली नव्हती, त्याचं पत्र आलं होतं असं पोलिसांनी सांगितलं. त्यामुळे आता पोलीस नेमकी काय कारवाई करतात आणि हा सगळा प्रकार अघोरी विद्येचा कसा थांबवतात हे पाहावं लागेल. माधवी, नक्कीच वेदांत, या संदर्भात तुझ्याकडून अपडेट जाणून घेत राहू. सध्या धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी.